पुणे कल्याणी नगर परिसरातील अपघाताची घटना ताजी असताना आता शिरूर तालुक्यातही अशाच प्रकारची एक घटना घडली। एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने 2 तरुणांना जीपखाली चिरडलं। या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला। जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून अरुण मेमाने असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव असून तर अपघातात महेंद्र बांडे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे। धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा ही अल्पवयीन मुलगी जीप चालवत होती तेव्हा तिचे पोलीस पाटील वडील ड्रायव्हर सीट शेजारीच बसले होते। या प्रकरणी शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील आरणगावचे पोलीस पाटील संतोष लेंडे मालवाहू पिकअप घेऊन शेतात निघाले होते तेव्हा त्यांनी अल्पवयीन मुलीला पिकअप चालवण्यासाठी दिले। रणगाव शेत शिवारात पिकअप आला असता अल्पवयीन मुलीचे पिकअपवरील नियंत्रण सुटले। त्याचवेळी पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांना जोरात धडक दिली। अपघात इतका भीषण होता की पिकअपने दोन्ही दुचाकीस्वारांना 40 ते 50 फूट लांब फरफटत नेलं। या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली। नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केलं। जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणी सतीश विठ्ठल मेमाने यांच्या तक्रारीवरून शिरूर पोलिसांनी पोलीस पाटील संतोष लेंडे आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीविरुद्ध कलम 304, 109, 337, 338, 279 या कलमांसह मोटर कायदा कलम 184, 134 ब, 4, 5, 181 नुसार गुन्हा दाखल केला आहे।